ठाणे से सांसद नरेश मस्के ने आज ठाणे रेलवे स्टेशन का दौरा किया और स्टेशन पर चल रहे कामों का जायजा लिया। निरीक्षण के दौरान उन्होंने रेलवे अधिकारियों और यात्रियों से सीधे बातचीत कर समस्याएं जानी और सभी लंबित कार्यों को बारिश से पहले 30 मई तक पूरा करने का आदेश दिया। गेल्या महिनाभर अनेक रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या आणि वारंवार आम्ही पाठपुरावा करतो आणि त्यानुसार ठाणा स्टेशनचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे। पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये काम लवकरात लवकर गती प्राप्त व्हावी म्हणून गेल्या आठवड्यात सुद्धा आम्ही मीटिंग घेतली आणि काम सुरू आहे। कामाला गती मिळालेली आहे। या स्टेशनवरून दिवसाला 7 ते 8 लाख लोक प्रवासी ये जा करत असतात। दिवसातनं 2 ते 3 तास फक्त काम करायला मिळतं। रेल्वेचा जो काही कर्मचारी वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे, मी त्यांचं सुद्धा खास कौतुक करेल। एवढ्या सगळ्या गर्दीला तोंड देऊन 2 ते 3 तास जो काही दिवसातनं वेळ मिळतो रात्रीचा, त्यातून हे काम सुरू आहे। एक्सेलेटर आज सुरू आहे, 2 एक्सेलेटरचं काम सुरू आहे। तिकीट खिडक्या रिझर्वेशन आम्ही वाढवतोय। काही फुटओव्हर ब्रिजेस आहेत, त्याचं काम सुरू आहे। नवीन ब्रिजची आम्ही मागणी केलेली आहे। एसी प्रतीक्षालय सुरू होत आहे, काम सुरू आहे। जुलै 15 पर्यंत ते सुरू राहणार आहे। शौचालयांची सुद्धा परिस्थिती बऱ्याचदा थोडीशी बिकट असते, ती सुद्धा सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय। ठाणा स्टेशनमधील मी 100% म्हणत नाहीत लोकांच्या समस्या दूर होतील, कारण खूप लोड आहे, परंतु जास्तीत जास्त समस्या दूर होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय। सकाळी 4 ते 5 तास जे रेल्वे सेवा हार्बर सेवा ठप्प झाली होती गर्डर लॉन्चिंगमुळे, काय एकंदरीत परिस्थिती आता? हे बघा, शेवटी काम करायचं आहे, सुधारणा करायच्या, तर काही आपल्याला ब्रेकडाऊन घ्यावा लागतो आणि तशा पद्धतीत तो विषय होता आणि परंतु लवकरात लवकर ते काम संपवून आम्ही रेग्युलर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अधिकाऱ्यांना मी समज दिलेली आहे। वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या सोबत आम्ही बैठका घेत असतो आणि आमची सुद्धा म्हणजे आमची जी काही काम करतात, आमचे कुलकर्णी असतील, बाळा गवस असतील, ही मंडळी सातत्याने दर 15 दिवसांनी आठवड्यांनी स्टेशनला राऊंड मारत असतात। ज्या काही त्रुटी आढळतात, प्रवासी संघटना काही आम्हाला त्रुटी सांगतात, त्या दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो। पूर्णपणे लक्ष आहे आणि आपण पाहताय गेल्या वर्षभरामध्ये जे काही काम सुरू आहे ठाणा स्टेशनचं, ते तुम्हाला दिसतंय। आपण बघा, जे प्रवासी उभे राहतात त्यांच्या शेड, अत्याधुनिक प्रकारचे शेड आलेले आहेत, फॅन असतील, इतर काही गोष्टी असतील, एसी प्रतीक्षालय सुरू होत आहे, 8 एक्सेलेटर इलेक्ट्रॉनिक आहेत, आणखी 2चं काम सुरू झालेलं आहे। जास्तीत जास्त काम कसं करता येईल, लोकांच्या समस्या कशा दूर करता येतील, या दृष्टीने आम्ही काम करतो। तर अवकाळी पावसाळ्यामध्ये जे आहे ते छत गळती असेल किंवा त्या ठिकाणी रेल्वेमध्ये छत जास्त बघा, अचानकपणे पाऊस आला, त्यामुळे एका ठिकाणी थोडंसं पाण्याची गळती झाली आणि काम सुरू आहे। काम पूर्ण झालेलं नाही आहे, रेल्वेचं काम आहे चालू। रेल्वे असताना, प्रवासी असताना ते काम करायचं आहे। थोडं काम पत्रे काढावे लागतात, त्याच्यावरती नवीन लावावे लागतात। सगळे पत्रे एकदम काढता येत नाही आहेत। 2 ते 3 तासाची वेळ मिळतो, कारण 7 ते 8 प्रवासी या रेल्वे स्टेशनवरनं रोज दिवसाला प्रवास करतात आणि त्या वेळेमध्ये ते सुद्धा काम वेळेवर पूर्ण करण्याचा, 30 तारखेच्या आत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आमचे रेल्वेचं प्रशासन, रेल्वेची इंजिनिअरिंग टीम, संपूर्ण टीम या ठिकाणी आले। लवकरात लवकर या अडचणी दूर होतील आणि पूर्ण स्टेशन चकाचक होईल। बघा, बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण तयार आहे, कोर्ट मॅटर आहे। ॲक्च्युअल स्टेशनचं जे काम आहे ते लवकरच सुरू होईल आणि एकदा तो स्टेशन सुरू झालं की या स्टेशनवरचा लोड कमी होईल। वेगळा प्रश्न आहे, भारत पाकिस्तानचा हल्ला सुरू आहे, मॉकड्रिल घेण्यात आलेला आहे, रूट मार्च काढण्यात आलेला आहे, तर ठाणा स्टेशन किती सुरक्षित आहे या संदर्भात आता हा दौरा संपला की आत्ताच आम्ही RPF आणि स्टेशन मास्टर आणि यांची काल सुद्धा माझं DRMशी या संदर्भात बोलणं झालं आणि आता आम्ही बैठक घेणार आहोत या संदर्भात। बघा, ईद का जवाब पत्थर से दिया है। जो हमारी भारत की ओर, हमारी हिंदुस्तान की ओर टेढ़ी नज़र से कौन देखेगा तो उसकी नज़र सीधे करने की ताकत, उसकी नज़र गायब करने की ताकत हमारे हिंदुस्तानी सैनिकों में है। कल हम लोगों ने दिखाया है, अगर हमारे पे बुरी नज़र से देखेगा तो बुरी नज़र वाले तेरा मुंह काला, इसी तरह उसका जवाब देंगे।